नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत. नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक झटपट होणारी रेसिपी बनवत आहे. इथे इन्ग्रेडियंट्स बघू शकता. तर तुम्ही असा प्रश्न पडला असेल की आपल्याला केक जमत नाही, नेहमी बाहेरून आणायचा. पण नाही, घरी सुद्धा बेकिंग इझी होऊ शकते आणि जे पण आपल्या घरात घरगुती साहित्य त्यामध्ये सुद्धा. तर चला मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सुरुवातीला दाखवून घेते. इथे मी डार्क चॉकलेट घेतलेले, जरा शेडेड करून घेतले. मी थोडेसे मोठे करंज पण ठेवले म्हणजे ते केकमध्ये छान दिसतील. इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी मी इथे रवा घेतलेला. हा एकदम बारीक रवा आहे, एकदम फाईन, बघू शकता. इथे 1 वाटी मी दूध घेतले, म्हणजे आपण थोडं थोडं करून घालणार आहोत. तर पूर्ण लागलं तर पूर्ण यूज करू. इथे मी दही यूज करत आहे. भरपूर व्हेजवाले लोक आहे, त्यांचा हा अल्टरनेटिव्ह पर्याय तुम्ही इथे यूज करू शकता. मी साधारण अर्धी वाटी दही घेतलेली. ही आहे ना अर्धी वाटी कोको पावडर आहे. इथे सजावटीसाठी मी चॉको चिप्स घेतलेले. हे डार्क चॉको चिप्स आहे आणि हे व्हाईट चॉको चिप्स. गोडी येण्यासाठी मी इथे गुळाची पावडर वापरली आहे. तुम्ही साखरही, पिठी साखर सुद्धा वापरू शकता. हा व्हॅनिला इसेन्स आहे. इथे मी साधारण 1 चिमूटभर बेकिंग सोडा घेतलेला आहे. आपल्याला केक छान मॉइस्ट करायचा आहे, तर मी 1 छोटी वाटी मी तेल घेतलेलं आहे आणि 1 चिमूटभर हा बेकिंग सोडा म्हणजे बेकिंग पावडर आहे. ओके, तर सुरुवातीला मी ना कढई प्रीहीट करायला ठेवली होती. तर हे खाली जे मीठ आहे, मी हे वारंवार यूज करते, त्यामुळे थोडंसं काळं झालेलं आहे. तर असं कढई थोडी सुरुवातीला गॅसवर ठेवायची आणि तुमच्याकडे जी हवी असेल ती जाळी यावर ठेवू शकता. म्हणजे डायरेक्ट हीट बेकिंग ट्रेला जो तुम्ही ठेवणार आहात त्याला डायरेक्ट हीट लागत नाही आणि बेक करपण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी जाळी ठेवायची आणि त्यावर असं झाकण ठेवायचं. म्हणजे साधारण 5 ते 10 मिनिटं अगोदर, केक करण्याच्या अगोदर तुम्ही अशी कढईमध्ये हा प्रोसेस करा. म्हणजे प्रीहीट करायला ठेवा, म्हणजे अवनचीही गरज पडणार नाही आणि इव्हन या केकला एगची पण गरज पडणार नाही. आणि आता त्यासाठी मी सुरुवातीला हे जे पात्र आहे यामध्ये मी याला छान ग्रीस करून घेतलं बटरनी आणि पिठाने त्याला असं डस्टिंग करून घेतलं. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. मैदाच टाकलेला आहे मी यावर, असा भुरभुरायचा आणि डस्ट करून घ्यायचा. मी ही सुरुवातीलाच करून घेतलेली. बेकिंगच्या आधी तुम्ही ही प्रोसेस पहिली केली तर तुम्हाला बेकिंगला वेळ कमी लागेल आणि तुमचा केक छानही बनेल. तर सर्वप्रथम मी आता इथे बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये आपण वेट इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहोत. सुरुवातीला मी हे दही टाकून घेते. या दह्यामध्येच मी आता व्हॅनिला इसेन्स टाकून घेते. साधारण अर्धा चम्मच हा व्हॅनिला इसेन्स आहे. याने छान केकला खूप मस्त फ्लेवर येतो. आता 1 वाटी मी इथे हे रिफाईन तेल आहे हे वापरते. तुम्ही याऐवजी बटर किंवा तूपही टाकू शकता. या पद्धतीने आता मी याला छान विस्क करून घेते. आणि ही जी प्रोसेस आहे ना, ही एकाच याने करायची. म्हणजे या साईडनी, जर तुम्ही या साईडनी फिरता तर एकाच साईडनी अशी, म्हणजे मिक्स नाही करायची वेगवेगळ्या पद्धतीने. एकाच साईडनी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, पण एकाच दिशेने तुम्हाला हे फेटायचं आहे. छान जरा मिक्स करून घ्यायचं हे यामध्ये कंटिन्यू. साधारण 2 ते 3 मिनिटं लागेल. या पद्धतीने छान एकाच दिशेने फिरून घेतलेलं आहे. यामध्ये व्हॅनिला इसेन्स, दही आणि रिफाईंड ऑइल टाकलेलं आहे. आता यामध्ये मी ही 1 वाटी अर्धी वाटी कोको पावडर टाकून घेतली. ही अनस्वीटन कोको पावडर आहे माझ्याकडे आणि ही सुद्धा मी छान मिक्स करून घेते. या पद्धतीने जरा वरची या साईडने काढून घ्यायची, ही एकाच दिशेने फिरून घ्यायची. या पद्धतीने त्याच पद्धतीने फिरून घ्यायचे आणि सर्व कोको पावडर मिक्स करायचे. मी बघू शकता किती छान कलर आलेला आहे कोको पावडरमुळे, चॉकलेटी एकदम.
हे असं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्येच मी एक वाटी रवा टाकून घेतली. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये हा गूळ घालायचा आहे. साधारण एक वाटी हा गूळ आहे आणि हा पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध घालणार आहोत. पूर्ण सर्व दूध टाकायचं नाही, थोडं टाकायचं, मिक्स करायचं. बॅटर छान मिक्स करून घेतलेले. इथे मी किसलेले हे जे डार्क चॉकलेट आहे ते यामध्ये सर्व घालून घेतली आणि यालाही छान मिक्स करते. त्याच दिशेने फिरवायचे म्हणजे खाताना एकदम छान असं चॉकलेटी फ्लेवर येईल आणि चांगल्या क्वालिटीचं चॉकलेट वापरू शकते यामध्ये. हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी चिमूटभर सोडा आणि चिमूटभर बेकिंग पावडर याने छान केक फुलतो आणि हेही छान मिक्स करून घेऊया. तर हे तुम्ही बघा मिक्स झाल्यानंतर कसं एकदमच फुलतो हा आणि या पद्धतीने बॅटर झालं पाहिजे. मिश्रण बघू शकता मी किती एरी आणि फ्लफी झाले. आता मी या बेकिंग ट्रे मध्ये टाकते बेक करण्यासाठी. सर्व मिश्रण मी आता ओतून घेते. तर मी मिश्रण सगळं बेकिंग ट्रे मध्ये टाकले. थोडं सजावटीसाठी डार्क चॉको चिप आहे आणि हे व्हाईट चॉको चिप आहे ते टाकून घेते. जरा अलगद हाताने हा बेकिंग ट्रे या ट्रेमध्ये ठेवते. जरा गरम आहे त्यामुळे तो ठेवा आणि याच्यावर झाकण ठेवा. साधारण 20-25 मिनिट लागतात. तर 20-25 मिनिटांनी आपण बघूया बेक झालेलं आहे तर. आणि गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची. साधारण 25 मिनिटं झालेली बघून घेऊया की नेमका झालाय की नाही. ओके, जरा छान फुलतोय. आता मी चाकू टाकून बघते पण इथे जरा मला वाटते की झालेला नाही. तर अजून मी 15 मिनिटं ठेवते. हा थोडा बाकी आहे अजून, साईडचा झालेला आहे. चला तर अजून 15 ते 20 मिनिटं ठेवूया. चला अजून 15 मिनिटं ठेवूया याला. चला आता 10-15 मिनिटं झालेली मी बघून घेते की झालं का नाही. हा मस्त फुगलाय. हे पण होते. तर आता बघूया झालं का नाही. नाईफ आपला एकदम क्लीन निघलाय त्यामुळे झालेलं. आता मी गॅस बंद करते. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि साधारण 15 ते 20 मिनिटं याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच डिमोल्ड करायचं आहे. जर तुम्ही हा गरम गरमच डिमोल्ड करायला घेत असाल ना तर तुमचा केक तुटण्याची शक्यता असते. सोपा मस्तच.
एकदम साधा आहे, घरच्या घरी बनतो, म्हणजे कढईत बनतो. याला मायक्रोवेव्ह ओव्हनची गरज नाही, ना एअर फ्रायरची गरज. ही साध्या कढई, खाली मीठ टाकायचं आणि मस्तपैकी हा केक बनवायला घ्यायचा. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना हा केक नक्की आवडेल. तर असंच छान छान रेसिपी बघा आणि करा. बऱ्यापैकी आपला केक आता थंड झालेला आहे, हात पण लावू शकतो आता आपण. आता मी हे काढू. आता जरा साईड्स पण निघलेले आहे, आपण यांना डिमोल्ड करून घेऊया. छान फ्लफी आणि स्पॉन्जी झालाय. त्या डिमोल्ड करण्यासाठी मी ही जी प्लेट आहे ही उलटी ठेवते आणि हे सरळ करून घेते. टाक करायचं आणि डिमोल्ड करायचं. रेडी आहे. हो, आणि बघू शकता तुम्ही ते आपण बटर आणि पिठाने जरा हे केलं होतं ना, डस्ट मैद्याने, त्यामुळं केक असा अलगद निघाला आणि जरा थंड येऊ दिलं. तर बघू शकता किती छान स्पॉन्जी झालेलं आहे. साईडनं पण बघू शकता किती छान फ्लफी दिसतोय, एकदम मस्त. जरा मी आता याला डेकोरेट करायला घेते. आपला केक तर रेडी आहे. आता याला छान थोडंसं डेकोरेट करूया. तर हे जरा काजूची काप आहे माझ्याकडे, तर हे मी फुलाचा आकार देते याला. साईडला जरा व्हाईट चॉको चिप टाकून घेऊया. जरा स्प्रिंकल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यावर फ्रूट, स्ट्रॉबेरी, चॉकलेट गनाश, चॉकलेट सॉस असं काही टाकू शकता. जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या पद्धतीने हा केक तुम्ही सजवू शकता. बघू शकता एकदम मॉइस्ट झालेला आहे. तर अशाच नवनवीन आणि छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.